वर्सेस टायटन फार्मा टायटन्स वर्सेस सनरायझर्स. विकास स्ट्राईकला खेळ आणि नॉन स्ट्राईकला खेळतो दिगंबर आणि वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे पहिलं षटक टाकते अगर विकास वर्मा निलेश. निलेश निलेश याचा पहिला चेंडू. पहिल्या चेंडूमध्ये एक धाव घेतली आहे ती विकास यानं स्वतःचं खातं आणि संघाचं खातं एका या धावसंख्येने ओपन करतोय तो विकास. जोरदार मारण्याचा प्रयत्न दिगंबर याचा. असं क्षेत्ररक्षण चेंडू गेलाय मला वाटतं. हाँ सत्कार. इसी तरीके से फील्डिंग विवेक से नहीं उम्मीद थी कि अपने टीम के लिए क्षेत्र रक्षक काफी अच्छा करते हैं. बाहर बैठे हुए प्लेयर से रिक्वेस्ट है कि वो कोई भी डिसीजन ना दें. जो डकआउट में बैठे हैं वो कोई भी डिसीजन ना दें. अंपायर है उसके लिए. शानदार कोशिश विकास वर्मा द्वारा. निलेशाचा पुढील चेंडू तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्या गोलंदाजीमध्ये मात्र स्वतः क्षेत्ररक्षण करतोय तो निलेश. धावसंख्या मात्र अडवली आहे. आता मात्र धावसंख्या झाली ती 8. 4 गड. पुन्हा एकदा एक धाव. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 9. निलेशाचा पुढील चेंडू आणि शेवटचा चेंडू मात्र महागडा ठरतो. या चेंडूमध्ये मारलाय षटकार विकास यानं आणि या 6 धावसंख्येने बहुत ही शानदार बैटिंग करते हैं और उनके सामने आते हुए कैलाश सोन. और 6 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 15. बिना गाड्याच्या मोबदल्या संघ पोहोचलाय 15 या धावसंख्या होती. आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक टाकेल तर कैलास सर आणि स्ट्राईकला खेळते तो दिगंबर आणि चांगल्या प्रकारे झेल टिपलाय तो निलेश यानं. खरोखरच उत्कृष्ट झेल घेतली आहे ती निलेश यानं. कैलास सर यांच्या पहिल्या चेंडूमध्ये गडी बाद झालाय दिगंबर याच्या स्वरूपात. आता मात्र त्याची जागा भरून काढण्यासाठी येते ते वेंकी सर. वेंकी सर म्हणजे ज्याप्रमाणे बोललं जातं जंगलामध्ये वाघाचा धाक असतो, घरामध्ये वडिलांचा धाक असतो, तसा मैदानामध्ये वेंकी सरांचा धाक असतो. बघूया काय करतोय. नावाप्रमाणे खेळतेत का वेंकी सर. जोरदार मारलाय चेंडू. ज्याप्रमाणे नावाजलाय त्याप्रमाणे पहिल्या चेंडूमध्ये गेलाय चेंडू सीमारेषे बाहेर. हैदराबाद की यान मानसान वेंकी सर. वेंकी अन्ना सर. अरे क्या बात है सर, क्या बात है सर. हैदराबाद मात्र पुन्हा एकदा टोलावलेला चेंडू. हाँ आणि पुन्हा क्या बात है वर्मा जी. जूनियर वर्मा चुनाभट्टी का आनमानसान. टायटन संघाकडून असं क्षेत्ररक्षण दिसतंय ते. 2 झेल टिपल्यात, 2 झेल सोडल्यात त्याने सलग. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू गेला. वेंकी अन्ना जर्सी नंबर 02 वेंकी अन्ना करतात. खरोखरच या षटकाराने धावसंख्या 35. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 35. एका गड्याच्या मोबदल्या संघ बॉलर का नाम. बॉलर अजित. आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे तिसरं षटक टाकेल तो अजित. पहिला चेंडू 9. अजीत अपने ओवर की पहली शुरुआत करते हुए 9 बॉल के साथ और फ्री हिट कंटिन्यू रहेगा. वर्मा जी स्ट्राइक पर आते हुए 5 गेंदों में ये पार्टनरशिप जा चुकी है 20 रनों की और काफी महंगा साबित हुए थे कैलाश जी. अपने लास्ट ओवर में 20 रन उन्होंने खाए थे. अपने ओवर की पहली गेंद डालते हुए अजीत.
सिंगल के साथ विकास वर्मा को संतुष्ट होना पड़ेगा। और स्ट्राइक पर आते हुए वेंकी सर अगर अपने अगले 3 गेंदों पर 3 सिक्स मारते हैं तो प्रशांत द्वारा 501 का पुरस्कार उनको दिया जाएगा। और क्या वेंकी बात है सर ने वेंकी अन्ना प्रशांत सर, हैदराबाद की आन मान शान। वेंकी सर ने बोला कि प्रशांत को 500 रुपये की जरूरत नहीं है, इसलिए उन्होंने 4 रन मारा। 4 रन से संतुष्ट होना पड़ेगा वेंकट सर को। वेंकी सर 5 गेंद खेलकर 23 रन बना चुके हैं। और क्या बात है सर। काफ़ी सूझबूझ के साथ सिंगल के साथ वर्मा जूनियर को स्ट्राइक देते हुए, वर्मा जूनियर भी काफ़ी धारदार बल्लेबाजी करते हैं। और ये तो वर्मा जी बॉक्स खेल रहे हैं, ऐसा लग रहा है काफ़ी दिनों से बॉक्स टूर्नामेंट खेल रहे थे, इसलिए इनका टप्पा जा रहा है। मुस्कुराइए, आप जीपीएल में हो। शादी की खुशी है। और फिर से नो बॉल, अंपायर का इशारा, पंखा फिर से घूमेगा, फ्री हिट क्या लगता है। और वेंकी सर का इशारा है कि 6 रनों के लिए जाना चाहिए। विकास वर्मा की तरफ से कुछ खास बैटिंग दिखी नहीं है अभी तक बल्लेबाजी। इंतजार है सबको तुम्हारे बल्लेबाजी का। क्या बात है वेंकी अन्ना सर, इसीलिए तो बोलता हूँ हैदराबाद की वेंकी सर ने 8 बॉल खेलकर 31 रन बनाए हैं, जिसमें उन्होंने 1 चौके 5 सिक्स लगाए। और यहाँ पर एक और नाम मिलता हुआ, हेनरी क्लासन का नाम वेंकी सर को मिलता हुआ। लास्ट ओवर में अजीत पाल ने 17 रन खर्च किए। 3 ओवर 1 विकेट के नुकसान पर स्कोर जा पहुंचा है 52 रन। 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 52। एका गड्याच्या मोबदल्यात संघ पोहोचताय 52 या धावसंख्येवरती। पहिला चेंडू वाईट, पंचांनी 2 हात समांतर करून वाईट घोषित केलाय। धावसंख्या झाली ती मात्र आता 53। आपको बताना चाहेंगे कि ग्रुप में यूट्यूब लाइव का लिंक भेज दिया गया है, तो आप उसको अपने फैमिली में शेयर कर सकते हैं, अपने दोस्तों को शेयर कर सकते हैं, ताकि वो आपके प्रदर्शन देख चुके। मारला चेंडू, थोडंसं असं क्षेत्ररक्षण निलेश याचं बऱ्याच झेल सोडल्या आहेत टायटन संघानं। आणि पुन्हा एकदा वाईट, वारंवार वाईट टाकतोय तो विनय प्रजापती। आणि पुन्हा एकदा वाईट टाकलाय तो विनय, सॉरी बॉल टाकलाय, सॉरी सॉरी। बड़े बड़े शहरों में छोटी छोटी गलतियां हो जाती हैं, कभी कभी हमें माफ़ कर देना चाहिए। और लगातार हैट्रिक 3 वाइड डाले। आता मात्र जोरदार मारलेला चेंडू, पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण। अंकित जी खाली ग्रुप में एक्टिव रहते हैं और फील्ड पर एक्टिवनेस नहीं दिख रहा है। इन्होंने कल रात को एक मैसेज किया था। लगता है वो खुद ही फॉलो कर लिए वो मैसेज का। रात को 4 बजे ग्रुप में मैसेज आ रहा था अंकित द्वारा। पुन्हा एकदा वाईट, संघाची धावसंख्या झाली ती 59 एका गड्याच्या मोबदल्यात। जोरदार मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा झेल सुटली कैलास याच्याकडून। 2 धावसंख्या काढण्याचा प्रयत्न आणि जोरदार अपील, पंचांनी वाईट आउट घोषित केलंय। वेंकी सरांना थोडं नाराज होऊन तंबूत परतावं लागतंय। चांगल्या प्रकारे फलंदाजी केली होती वेंकी सर यांनी, बरेच षटकार ठोकले होते। 10 चेंडूंमध्ये त्यांनी 32 धावा केल्या होत्या, 4 चौकार मारला होता।
घेतलाय, 4 धावा मिळवल्या संघासाठी आणि संघ पोहोचलाय 66 या धावसंख्येवरती. हमारे बीच में क्लासन आए हुए हैं, जो क्लासन 2 शब्द बोलना चाहेंगे अपनी बैटिंग के बारे में। शानदार बैटिंग शरद द्वारा, इसी के साथ स्कोर जा पहुंचा है 4 गेंद 2 बॉल 72 रन, 3 विकेट के नुकसान पर। अगला मैच फार्मा कैपिटल वर्सेस नाइट राइडर्स। टॉस के लिए कमेंटेटरी बॉक्स में है। शानदार बॉलिंग रोहित गुप्ता द्वारा, और यहाँ पर नो बॉल। जोरदार मारण्याचा प्रयत्न, चेंडू नो होता, नाहीतर झेल टिपली होती. हमें बताने में खुशी हो रही, वेंकी सर के घर से फोन आया है, उन्होंने बैटिंग बहुत अच्छी किया है। आणि चांगल्या प्रकारे चेंडू मारलाय, खरोखरच चांगल्या प्रकारे फलंदाजी करतोय तो विकास. धावसंख्या जीपीएल पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न, दुसरी धावसंख्या काढण्यात पण चांगलं असं यश. खरोखरच चांगल्या प्रकारे रनिंग बिटवीन द विकेट शरद सर आणि विकास. अगला मैच फार्मा कैपिटल वर्सेस नाइट राइडर्स। नाइट राइडर्स ने टॉस जीता है, उनके निर्णय का हमें इंतजार रहेगा। जल्द से जल्द कमेंटेटरी बॉक्स में आकर बताएं कि वो क्या करना चाहेंगे। शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू आणि तो सुद्धा सीमारेषे बाहेर. खरोखरच चांगल्या प्रकारे खेळी केली सनरायझर्स फार्मा संघाने. 88 धावा केल्या आहेत. जिंकण्यासाठी 89 रनांची आवश्यकता. आजच्या दिवसातील सगळ्यात हायएस्ट स्कोर केलाय तो सनरायझर्स हैदराबाद, सनरायझर्स आपला फार्मा संघाने. और जैसे मैंने लास्ट टाइम ही बताया था आपको कि विकास वर्मा बहुत ही शानदार बैटिंग करते हैं, और उन्होंने उसका परिचय भरपूर यहाँ पर दिया हुआ है। 14 बॉल खेलकर उन्होंने 29 रन बनाए, 3 छक्कों की मदद से टोटल स्कोर उनका 29 रन। जिंकण्यासाठी 89 रनांची आवश्यकता. टायटन संघाला जर जिंकायचं असेल तर 89 रनांचा पाठलाग करावा लागेल. पहिली जोडी मैदानात पाठवायची आणि सनरायझर्स संघाने आपलं क्षेत्ररक्षण लगेचच सजून घ्यायचं आहे. रोहित याने जी शेवटची गोलंदाजी केली त्याच्यामध्ये 28 धावा आल्यात. विदाउट विकेट त्याने 28 धावा दिल्यात. बहुत ही महंगा ओवर डाला उसने. वेंकी सर आप बहुत टाइम ले रहे हो, इतना टाइम नहीं लगता सर। वेंकी सर सलामी बल्लेबाज की जोड़ी में आते हुए विवेक तटकरी, इन्होंने मुझे याद है एक मैच में लगातार 9 गेंदों में 7 छक्के मारे थे और हमें समर लीग जिताया था। आज हमें इनसे वही उम्मीद है, उसी तरीके का प्रदर्शन क्या ये दिखा पाते हैं। और नॉन स्ट्राइक पर आते हुए 30 चेंडूंमध्ये 89 रनांचा पाठलाग करायचा आहे तो टायटन संघाला. बघूया कितपत कामगिरी करतायत संघासाठी जिंकण्यासाठी, कितपत हातभार लावतायत विकी आणि नॉन स्ट्राइकला खेळतो गुरु. 89 रन्स, 30 गेंदों पर 89 रन्स की दरकरार है। वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे पहिले गोलंदाजी करतील ते नवीन सर. पहिला चेंडू निर्धाव चेंडू नवीन सर यांचा. खरोखरच चांगल्या प्रकारे गोलंदाजी नवीन यांची. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आतापर्यंत 2 चेंडू निर्धाव. 89 रनांचा पाठलाग करायचा आहे. बघूया काय होतंय. आणि आता मात्र 9 चेंडू. या 9 चेंडूने संघाचं खातं आणि स्वतःचं खातं ओपन होत आहे. ते 2 या धावसंख्येवरती फ्री हिटचा चान्स भेटतोय तो. अगला प्रेजेंटेशन मैन ऑफ द मैच का हो रहा है फार्मा रॉयल वर्सेस। पुन्हा एकदा नो टाकलाय. अगला प्रेजेंटेशन मैन ऑफ द मैच का फार्मा रॉयल्स वर्सेस फार्मा किंग्स के मैन ऑफ द मैच तुषार पिल्लई सर, इनका प्रेजेंटेशन करेंगे शेखर सर जहाँ कहीं भी हो कमेंटेटरी बॉक्स में है। पहिलं षटक अजूनही प्रगतीपथावरती.
अगला प्रेजेंटेशन मैन ऑफ द मैच का तुषार सर, मैन ऑफ द मैच, हाँ, और उनका प्रेजेंटेशन होगा शेखर सर द्वारा। हाफ रीडचा चान्स, पण फक्त एक धाव घेतली आहे. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. संघाची धावसंख्या झाली ती 7. बिना गड्याच्या मोबदल्या संघ पोहोचलाय 7 या धावसंख्येवरती. अजूनही 26 चेंडू 82 रनांचा पाठलाग करायचा आहे तो टायटन संघाला. बघूया कितपत रनांचा पाठलाग करतोय. आणि हा मात्र वाईट. अतिरिक्त धावसंख्येत पुन्हा एकदा भर. या अतिरिक्त धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली ती 8. जोरदार मारण्याचा प्रयत्न, पण पंचाने निर्णय फेटाळून लावलाय. और ये प्रेजेंटेशन मैन ऑफ द मैच का है फार्मा किंग्स वर्सेस फार्मा रॉयल्स में मैन ऑफ द मैच विजेता थे तुषार पिल्लई सर, जिन्होंने काफ़ी अच्छी गेंदबाजी और बल्लेबाजी का प्रदर्शन दिया था. और बताना चाहेंगे इसी के साथ एक ओवर खत्म होने पर 9 रन. एका षटकाच्या समाप्तीनंतर बिना गड्याच्या मोबदल्या संघाची धावसंख्या झाली आहे ती 9. आता मात्र 24 चेंडूंचा खेळ शिल्लक. 24 चेंडूंमध्ये अजूनही 80 रनांची पाठलाग करायचा आहे तो. पहिला चेंडू वाईट. वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे दुसरं षटक टाकतील ते वेंकी सर. खरोखरच नाव मोठं आहे फार्मा लीग मध्ये. और इसके अगला मैच जो होने वाला है वो नाइट राइडर्स ने टॉस जीता हुआ है, उनके निर्णय का हमें इंतजार है. जोरदार मारलाय चेंडू, गेलाय चेंडू सीमा रेषेबाहेर. टायटन संघाकडून पहिला षटकार आणि विक्की याच्या बॅट मधून निघालेला हा पहिला षटकार. या 6 धावसंख्येने आता मात्र धावफलक पुढे सरकलाय. धावसंख्या झाली ती 16. आणि पुन्हा एकदा षटकार. टोटल 7 धाव. मला वाटतं हा चेंडू नव्हता वाटतं. थोडं महागडा षटक. जेवढे षटकार मारले तेवढे षटकार देतात की काय वेंकी सर? और अगला अपडेट है जो अगला मैच होने वाला है फार्मा नाइट राइडर्स गेंदबाजी करेंगे टॉस जीतकर. हा सुद्धा पुलटा चेंडू होता. विकी काही समजू शकला नाही. पुन्हा एकदा जोरदार मारला चेंडू. चेंडू गेला सीमा रेषेबाहेर. खरोखर चांगल्या प्रकारे फलंदाजी करतो विकी. आता मात्र धावफलक पुढे सरकलाय. धावसंख्या झाली ती 29. बिना गड्याच्या मोबदल्या संघ पोहोचला 29 या धावसंख्येवरती. मैंने पुन्हा एकदा पुलटा चेंडू होता. काफ़ी महंगा ओवर साबित होता हुआ वेंकी सर का. और जैसे ही मैंने बताया था विवेक जी बहुत ही अच्छी बैटिंग करते हैं. और दूसरा ओवर अपना लेकर जाते हुए अतुल. और टोटल वेंकी सर ने 21 रन खर्च किए अपने ओवर में. पहले ही ओवर दूसरे ओवर में 21 रन. स्कोर जा पहुंचा है 2 ओवर की समाप्ति पर 30 रन 0 विकेट. आता मात्र वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे तिसरं षटक टाकेल तो अतुल. अतुल जी हमें रिक्वेस्ट है कि समय का अभाव है तो जल्द से जल्द बॉल डालने के लिए लाइनअप करें. आणि स्ट्राईकला पुन्हा खेळेल तो विकी. षटकारांचा बादशाह विकी. बघू काय करतोय. और फ्री हिट का इशारा अंपायर द्वारा फिर से रहेगा. और अतुल जी इस निर्णय से संतुष्ट नहीं होते हुए और फ्री हिट देखते हैं क्या. और ये डॉट बॉल. इसी के साथ स्कोर जा पहुंचा है 2 ओवर 1 बॉल 31 रन. बाहेरून कोणी बोलू नका. नो वाईड असेल तर बाहेरून कोणीच बोलू नका. और इसी के साथ वेंकटेश तटकरी की पारी का समाप्त होता हुआ इन्होंने 14 गेंद खेलकर 22 रन बनाए. 3 छक्के के साथ इनका टोटल स्कोर 22 रन रहा. पहिला गडी बाद झालाय टायटन संघाचा आणि धावसंख्या झाली ती मात्र 31. एका गड्याच्या मोबदल्यात तिसऱ्या षटकाच्या प्रगतीपथावरती संघ पोहोचला 31 या धावसंख्येवरती. अजूनही जिंकण्यासाठी 17 चेंडू 58 रनांची आवश्यकता. शानदार बॉलिंग का प्रदर्शन अतुल द्वारा अपने ओवर की चौथी बॉल लेकर आते हुए. जोरदार मारण्याचा प्रयत्न, पण एका धावावरती समाधान मानावं लागलं. चांगल्या प्रकारे गोलंदाजी अजूनपर्यंत अतुल याची. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. अवघे 2 चेंडू शिल्लक तिसऱ्या षटकातील. आणि पुन्हा एकदा जोरदार टोलवलेला चेंडू. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण शरद सर यांचं.
पुन्हा एकदा एक धाव एका धावसंख्येवरती समाधान, एका धावसंख्येने धावफलक मात्र पुढे सरकले 33. हा मात्र षटकार गेलाय, खरोखरच चांगल्या प्रकारे टप्प्यात घेऊन षटकार ठोकलाय तो विनय यानं. या षटकाराने संघाची धावसंख्या झाली ती 39. एका गड्याच्या मोबदल्या संघ पोहोचला 39 या धावसंख्येवरती. आता मात्र 12 चेंडू आणि 50 रनांची आवश्यकता, प्रत्येक ओव्हरमध्ये 25 रनाची आवश्यकता. जिंकण्यासाठी 12 चेंडू 50 रनांची आवश्यकता, षटकार आणि चौकारांची आवश्यकता. बघूया काय करतोय. आता मात्र गोलंदाजी मार्कवर येतोय तो सूरज. वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे चौथं षटक. पहिला चेंडू नो, हलक्या प्रतीचा चेंडू टाकलाय सूरज यानं. त्याचाच फायदा घेता मात्र नाही आला त्या गुरु याला, पण फ्री हिटचा चान्स भेटतोय तो. खरोखरच मानावं लागेल बॅट्समॅनला. विनय ना, विनय. महागडा षटक पडलंय ते सूरज याचं. प्रत्येक चेंडू मध्ये षटकार जातोय. समीकरण बदलत चाललंय. 9 चेंडूंमध्ये 30 रनांची आवश्यकता. और इसी के साथ में अगर फार्मा टाइटंस को जीतना है, 9 गेंदों में 30 रन की दरकरार है. विनय प्रजापति काफी अच्छी बैटिंग करते हुए, और ये भी बच गया. सूरज यादव अपने ओवर की 5वीं बॉल डालते हुए. काफी महंगा ओवर साबित होता हुआ सूरज यादव का. इन्होंने 4 गेंदों में अभी तक कुल 21 रन खर्च किए हैं. बहुत ही शानदार बैटिंग विनय द्वारा. इसी के साथ 1 रन से अपनी स्ट्राइक चेंज करते हुए और स्ट्राइक पर आते हुए गुरु. 7 बॉलों में 28 रन चाहिए फार्मा टाइटंस को जीतने के लिए, और उसमें सूरज यादव जी का काफ़ी योगदान आता हुआ. एक एक रन के एक्स्ट्रा के रूप में कम होता हुआ. नो बॉल और फ्री हिट का इशारा अंपायर द्वारा. पूरा माहौल बदलता हुआ सनराइजर्स फार्मा के खेमे में. सन्नाटा छाता हुआ विनय की बैटिंग के बाद. 7 गेंदों में 26 रन की दरकरार फार्मा टाइटंस को. पुन्हा एकदा वाईट. जिंकण्यासाठी 7 चेंडू 25 धावा. हा मात्र ठोकला चेंडू, पण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. धाव संख्या झाली ती 26. थोडस महागडं षटक पडलं ते सूरज याचं. एका गड्याच्या मोबदल्या संघाची धावसंख्या झाली आहे 65. आता मात्र वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे शेवटचं षटक टाकेल ते शरद सर. जिंकण्यासाठी 6 चेंडू 24 धावा. सूचना पर ध्यान दें. अगला मैच फार्मा कैपिटल वर्सेस फार्मा नाइट राइडर्स वर्सेस फार्मा कैपिटल्स. रेडी रहे. ठोकलाय चेंडू, चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर. शरद सर यांचा पहिला चेंडू महागडा चेंडू पडलाय. ऐसा लग रहा है विनय प्रजापति का तूफान आता हुआ. पुन्हा एकदा पुलटा चेंडू, टप्प्यात चेंडू भेटलाय. गेलाय चेंडू सीमारेषे बाहेर. शरद सर यांचा महागडा षटक पडतोय. 2 चेंडूंमध्ये 2 सलग षटकार टाकले. तर 4 चेंडूंमध्ये 12 चेंडूंवरती आणून ठेवलाय. वेंकी सर काफी नाराज होते हुए इस गेंदबाजी के प्रदर्शन से. 4 गेंदों में 12 रन की दरकरार फार्मा टाइटंस को. एकदा जोरदार मारलाय चेंडू.
और 3 गेंदों पर 11 रन की दरकरार। 3 चेंडू 11 रनांची आवश्यकता. बघूया शरद सर काय जादू करतायत गोलंदाजीमध्ये. जोरदार मारला चेंडू, मला वाटतं चौकार जातोय आणि चौकार गेलाय. अवघे 2 चेंडू शिल्लक राहिलेत आणि 2 चेंडूंमध्ये 7 रनांची आवश्यकता. एक षटकार ठोकला, समीकरण बदलून जाईल. जसा वाटत होता 88 स्कोर म्हणजे हायएस्ट स्कोर, पण तेवढंच त्यांनी चेंज करून दाखवलंय. काफी बड़ा स्कोर यहाँ पर चेस करने के नजदीक आ चुके हैं फार्मा टाइटंस। शानदार बल्लेबाजी विनय प्रजापति और गुरु द्वारा। 88 रनांचा पाठलाग करताना 82 रनांपर्यंत येऊन पोहोचलाय तो टायटन्स संघ. अजूनही 2 चेंडू शिल्लक. जोरदार मारला चेंडू, चेंडू गेलाय, मला वाटतं चौकार. एक बॉल पर 3 रनों की दरकरार। एक बॉल पर 3 रनों की दरकरार और चेस कंपलसरी है। एका चेंडू मध्ये 3 रनांची आवश्यकता. अंपायर का निर्णय लास्ट रहेगा। विकास वर्मा से अनुरोध है कृपया करके वो बहस न करें अंपायर से। चेस कंपलसरी है, कंपलसरी चेस है, कंपलसरी चेस है, सबको बता दिया जा रहा है। और फार्मा कैपिटल्स और फार्मा नाइट राइडर्स रेडी रहे। खरोखरच रोमांचक मॅच झाली. 88 रनांचा पाठलाग करताना 86 रनांपर्यंत येऊन टाकलाय तो टायटन संघ. वाटत होता एवढा स्कोर होऊ शकत नाही, पण हलक्यात घेतलंय टायटन संघाने, ते करून दाखवलंय. खरोखरच चांगल्या प्रकारे फलंदाजी केली ते टायटन संघाने. आता मात्र एका चेंडूमध्ये 3 रनांची आवश्यकता. शरद सर यांचा शेवटचा चेंडू, शेवटच्या चेंडूमध्ये कसा चेंडू टाकतायत आणि कशा प्रकारे बॅट्समन खेळतोय बघूया. उलटा चेंडू होता, मारू शकला नाही. इसी के साथ फार्मा सनराइजर्स दबावात खेळला जीतते हुए। खेळाडू. काफी रोमांचक भरा हुआ ये मैच था। अगला मैच फार्मा नाइट राइडर्स वर्सेस फार्मा कैपिटल्स जल्द से जल्द ग्राउंड में आए। काफी शानदार देखने को मिला फार्मा सनराइजर्स और फार्मा टाइटंस के बीच। जबरदस्त बैटिंग विनय प्रजापति